प्रभाकर कॉलनी समोरील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संताप। नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी समोरील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला। अहमदाबादहून परभणीकडे जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले। अपघातानंतर चालक व क्लीनर वाहनात अडकून पडले होते। स्थानिक युवक प्रवीण गावित तसेच इस्लामपुरा परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत दोघांची सुटका केली। जखमींना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। नवापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली व पंचनामा केला। विशेष म्हणजे प्रभाकर कॉलनीसमोर उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात होत असलेल्या परिसरात अल्पावधीतच हा दुसरा अपघात घडला आहे। स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत। काम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक ते दिशादर्शक फलक, रेडियम पट्ट्या, रिफ्लेक्टर, ब्लिंकर्स व इशारा फलक लावण्यात आलेले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। रात्रीच्या वेळी या भागात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना रस्त्यात ठेवलेले बफर, डायव्हर्जन किंवा अडथळे वेळेवर दिसून येत नाहीत। नागरिकांच्या मते वारंवार अपघात घडूनही ठेकेदाराकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे। संबंधित विभागाने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दखल घेऊन आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। माझं नाव प्रवीण पद्माकर गावित। इकडे एक फोर व्हीलर उभी होती आणि एक ट्रकवाला तो तिकडे समोर उभा आहे। त्यांनी ब्रेक मारला आणि आयसरवाला आहे डायरेक्ट त्याच्या मागे घुसून गेला। पण देवाच्या कृपेने या गाडीवाल्याचा जीव वाचवला आम्ही। त्याला फक्त डोक्याला टाके आले आहे आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे। जीव आणि त्याला काहीच झाली नाही। त्यांनी आम्ही त्याला वाचवलं आहे। याच्यामध्ये हायवेची जिम्मेदारी आहे। आमच्या साईडला आमच्या मागे मुंबईची कार होती। कारला वाचवायच्या नादात त्यांनी आमच्या गाडी घेऊन मागून ठोकून गेलो। अच्छा, तुम्हाला काही दुखापत वगैरे काही झाली? आम्हाला